डान्सचा फोटो बिटो का. आणि ही जरा माझी मजा घेण्याचा प्रयत्न करते पण हिला घेता येत नाही. असं मग ते सगळं केलं, बीचवर टाइमपास केला तिथं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आजचा व्हिडिओ आहे श्रीवर्धनचा. तर सगळ्यात आधी आम्ही रूम शोधण्यासाठी गेलो, कारण आम्ही आदल्या दिवशी होतो हरिहरेश्वरला. तर इकडे आम्हाला एक रूम भेटला आहे ऑनलाईन, तर त्याच्यासाठी आम्ही आता बघायला जातो आहे. आणि परिसर वगैरे एकदमच भारी होता आणि मेन म्हणजे आम्हाला गाडी लावण्यासाठी हवं होतं, तर तिथे सगळ्या सुविधा त्या होत्या. मग आम्ही फायनल केला. हाय गाईज, सो आता आम्ही आलो आहे श्रीवर्धनला. तुम्हाला रूम दाखवते. तर हे आहे फक्त इकडे या, इकडे कसं राहा, इकडे मला दाखव. क्षणभर विश्रांती नाव आहे. पण छान छान आहे, म्हणजे आम्ही 2 रूम घेतले, खूप छान आहे. असं इकडे मिरर आहे छान असं, आणि इकडे बेसिन वगैरे आणि वॉशरूम आहे. ओके गाईज, जा आता. पोरांना तो फोटो टाकायचा होता, मॅच चालू आहे. फोन आल्यास ते मला कुठे गेलाय. हे तुम्ही ट्रायपॉड ना आणलाय ना. गोवाला किती कामात आला होता ट्रायपॉड. तर आम्ही रूमला जाऊन रेस्ट वगैरे केला आणि मग आम्ही म्हणजे रेस्ट जास्त नाही केला, जस्ट आम्ही अर्धा तास थांबलो रूमवरती. त्याच्यानंतर मग फटाफट तयारी करून निघालो, कारण मग आम्हाला सनसेट मिस नव्हता करायचा. तर मग त्यानंतर आम्ही आलो श्रीवर्धन बीचला, आणि इथे ऑलरेडी खूप सारी गर्दी होती. आणि हा बीच ना मला लिटरली गोव्यासारखा वाटत होता, सेम गोवा. वॅगेटर बीच तिथला जो आहे ना, तो आमचा एकदम फेवरेट आहे. मोस्टली तुम्ही जर बीच साईड गेले ना, तर एक तर सनराईजला जायचं, नाही तर मग सनसेटला जायचं. एवढं भारी वाटतं ना, एक नंबर. आणि तुम्ही हा व्ह्यू बघा, किती सुंदर वाटतो आहे. सन एक नंबर दिसतो आहे, आणि ते पाण्यामध्ये त्याचं ते शॅडो. तर मित्रांनो, आता आपण आलोय श्रीवर्धन बीचला. मस्त इथे आम्ही ATV राईड केली आहे, एन्जॉय. ATV राईड म्हणतात तिला. तर मस्त बाईक राईड एन्जॉय केली आहे, आणि त्याच्यानंतर मस्त सनसेट होत होता. मस्त फोटोज काढलेत, व्हिडिओज काढलेत. तुम्हाला लवकरच ते मिळतील. 300 म्हणत होता तो. म्हणजे सेल्फ राईड आहे, आम्हीच राईड करायची, पण दोघं बसू शकतो. एका व्यक्तीचे 200 म्हणत होता. एका व्यक्तीचे नाही, हो आधी बोलला. तो बोलला की म्हणजे एका बाईकचे 300, तुम्ही दोघं बसू शकता आणि सेल्फ ड्राईव्ह करू शकता. आम्ही त्याला बोललो 200च घे. तो बोला की सर युनियनचा रेट आहे. म्हटलं अरे घे 200. तर मग तो बोला हा ठीक आहे बसा. लगेच बोलला, लगेच म्हणे बसा ठीक आहे. मग आम्ही मस्त अशी डबल राऊंड मारून आलोय आम्ही. ऍक्च्युली आम्ही पुढे गेलो आणि त्याच्यात अजून आम्ही सेपरेट आमच्या व्हिडिओ फोटोज तिथेच काढत बसलो. तर तो थोडासा चेकअपला आला होता दुसऱ्या एका मित्राच्या बाईकवर. इकडे दुसरे पण स्पोर्ट्स आहे, म्हणजे बनाना राईड आहे, बोट आहे, भरपूर आहेत. पण ते ऑलरेडी मी तारकर्लीला केले होते. मी पण केलेत ऑलरेडी. तेवढं त्याच्यात काय एवढा इंटरेस्ट नव्हता. सो आम्ही बाईक खूप छान होते. बाईकला मजा. आणि बाईक मी पहिल्यांदाच केली ऍक्च्युली. उंट आहे, घोडा आहे. आणि मी ना ऍक्च्युली बाईक पहिल्यांदाच राईड केली आहे. म्हणजे मला असं वाटायचं काय एकटा करू. 4 नाही 5 वाजता आलो ना आपण बरोबर 5:15 आलो इथे. सनसेटच्या टायमाला. आणि आता ऑलमोस्ट इकडे अंधार पडलाय आणि लाईट्स वगैरे पण लागले.
तर ॲक्च्युली आम्ही थोडं 2-3 लोकांकडनं सजेशन घेतले होते. तर सजेशनमध्ये असं सांगितलं होतं त्यांनी की तुम्ही म्हणजे आपल्याला मुंबईला रिटर्न जायचं आहे. तर मग आम्ही स्टार्ट पॉईंट काय केला की हरिहरेश्वर बीचला आम्ही पोहोचलो. तिकडे रूम केला काल रात्री आणि तिकडे स्टे करून सकाळी लवकर उठून मग आम्ही दर्शन घेतलं मंदिरात आणि त्यानंतर मग आम्ही लंच केलं. लंच पण करण्यासाठी आम्ही काय केलं की जवळपास कुठे रस्त्याला म्हणजे हरिहरेश्वरून आपल्याला श्रीवर्धन जाऊया. श्रीवर्धन का तर हरिहरेश्वर सगळ्यात लास्ट पॉईंट आहे. त्याच्यानंतर श्रीवर्धन मुंबई टुवर्ड्स जाणाऱ्यांसाठी आणि तिथून पुढे मग दिव्यागर म्हणजे दिव्यागर पासून अजून मुंबई जवळ म्हणजे आपल्याला परतीच्या प्रवासाला सगळ्यात लास्ट Easy पॉईंट पडेल. हा हरिहरेश्वर होता. मग आम्ही तो पहिले केला. मग सेकंड पॉईंट केला श्रीवर्धन बीच आणि आता उद्या हरिहरेश्वरला आपण इथे स्टे करतोय आणि उद्या परत सकाळी आपण फ्रेश अप होऊन याच्यासाठी दिव्यागर ना? दिव्यागरसाठी निघणार आहे. म्हणजे कसं की बॅक टुवर्ड्स आपल्या मुंबईला जाण्यासाठी. बॅक टुवर्ड्स. अरे काय काय बोलते मम्मी? श्रीवर्धन काय बोललो मी? नाही उद्या. हा का? हरिहरेश्वर वरून निघालो आता श्रीवर्धनला पोहोचलो. हरिहरेश्वर होतं. काय सांगतोय आजचा स्टे हरिहरेश्वर असं बोलले वाटतं तुम्ही. ठीक आहे. आता मस्त आम्ही इथे मस्त सीन एन्जॉय करतोय Scene सनसेटचा. enjoy करा. मजा येते आणि ही जरा माझी मजा घेण्याचा प्रयत्न करते पण हिला घेता येत नाही. ट्राय करते शिकेल हळूहळू. ओके गाईज, तर आम्ही आता ठेवतो, नंतर आम्ही कंटिन्यू करू व्हिडिओ. बाय बाय. जशी जशी संध्याकाळ होत होती, रात्र झाली, तर हळूहळू गर्दी कमी झाली इथली. आणि मोस्टली कोकणात कसं असतं ना की लवकर सगळं बंद होऊन जातं. तर आम्ही ऑलरेडी फिश थाळी खाल्ली होती, तर आम्हाला आमचं मूड आणि आमचं तोंडाची चव बिलकुल खराब नव्हती करायची. तर मग आम्ही विचार केला की इकडंच काहीतरी असं थोडंसं स्नॅक्स वगैरे खाऊन घेऊया. तर आम्ही एका ठिकाणी घावणे घेतले आणि मॅगी घेतली, एक भेळ घेतली आणि असंच म्हणजे चटरपटर घेतलं, ज्याच्याने आम्ही रात्री म्हणजे होऊन जाईल. आम्हाला जास्त काही भूक नव्हती तशी. मॅगी पण छान होती. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट, जर तुम्ही कोकणात आले ना तर इथले मोदक नक्की खा. एवढे ऑसम लागतात ना, एकदम जबरदस्त. कारण त्यांच्याकडे नारळ म्हणजे भेटता यार, ओरिजिनल नारळ आणि त्याची टेस्ट वाव एक नंबर. त्यांनी लिटरली आमच्या समोर बनवलं, गरमागरम दिली आम्हाला सर्व करून. खूप भारी होते. काय रे? खवले मांजर. खवले मांजर आहे का? तू वाचलं पण नाही ते. काय बोललो माहिती का? तिकडे आणि ही त्याच साईडने चालली. ही त्याच साईडने चालली हा गावची. त्याच साईडने. अरे म्हटलं एकदम अरे बापरे असं बोललो मी. म्हटलं बापरे अरे एकदम सेम टू सेम. लोक बघायला. ओके गाईज, तर आता रात्र झाली आहे. ऑलमोस्ट 10:30-11 वाजले होते. तर मग नाही 10:30 वाजले होते. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की केक वगैरे घेऊन येऊ. तर माझ्या दीराने केक वगैरे पण आणला, पण प्लॅन थोडा फ्लॉप झाला. तर तो केक आम्ही सकाळी घेऊन डायरेक्ट निघालो आहे आमच्या घरी. येस. तर झालं असं, रात्रीच मम्मीने त्यांना मेसेज आला होता की इलेक्शन ड्युटी आहे उद्या. तर आम्ही सगळा प्लॅन कॅन्सल करून मग सकाळी सगळे निघालो. त्या तसं म्हणत होत्या की तुम्ही लोकं थांबा, मी जाते. बट ते तसं टेक्निकली पॉसिबल नसतं झालं. आणि मग आम्ही विचार केला की ऑलरेडी आपलं 2 दिवस छानपैकी फिरून झालंच आहे तसं. नेक्स्ट टाईम परत कधी येऊ तेव्हा परत फिरूया. सो चला. आणि इवन मी त्यांना रात्रीसुद्धा विश नाही केलं, कारण आमचा असा प्लॅन होता की सकाळी आपण लवकर फिरायला जाऊ. तर आता फटाफट सगळेजण झोपून जाऊया, म्हणजे थोडंसं आपला आराम होईल. आणि त्याच्यानंतर ते इलेक्शनचं कळालं तर मग आम्ही अजूनच लवकर झोपलो, कारण आम्हाला निघायचं होतं 5 वाजता. तर मग थोडीफार झोप व्हावी याच्यासाठी आम्ही झोपून गेलो. आणि मी बेल लावून त्यांना विश करणार होती 12 वाजता, पण ते खूप जास्त थकलेले होते आणि त्यांना झोप लागत होती. तर मग ते बोलले की प्लीज मला म्हणजे उठवूच नको, आणि विश वगैरे काही 12 वाजता करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. सो मग त्यांची झोप मोडून त्यांना त्रास देऊन विश करण्यापेक्षा म्हटलं मग जाऊ द्या, उद्याच विश करूया. मग नंतर नेक्स्ट डे आम्ही घरी आलो. मम्मीने त्यांना सोडलं इलेक्शन ड्युटीसाठी. त्याच्यानंतर आम्ही सगळे घरी आलो आणि थोडाफार स्वयंपाक वगैरे केला आणि आम्ही सगळे डायरेक्ट झोपलो. लिटरली आम्ही डायरेक्ट संध्याकाळी उठलो, कारण खूप जास्त टायर्ड झालो होतो 2-3 दिवस फिरून कंटिन्यू असं फिरल्यामुळे. तर मग त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही यांचं ऑप्शन वगैरे केलं. आणि जो केक आम्ही श्रीवर्धनमध्ये घेतला होता असंच फिरायला तो घेऊन पण जाणे आता रिटर्न आपण आणून हॉटेलला देते वगैरे घेऊन जाऊ आणि मग तिथेच केक कट करूया. हॅलो गाईज, तर आमचा
म्हणजे आम्ही रिटर्न आलो आज सकाळी 5 वाजता तिकडून. त्यांचा बर्थडे आहे आज. तर आज आम्ही सकाळी जास्त काही केलं नाही. जस्ट आम्ही म्हणजे रिटर्न आलो, झोपलो वगैरे होतो आणि आता आम्ही बाहेर चाललो डिनरसाठी. डिनरसाठी चाललो आता बाहेर. तर आज सोमवार आहे त्यामुळे आपण व्हेजच हॉटेलला जाणार आहे, प्युअर व्हेज. तर चला बघू आता तिकडेच काय काय आयटम मिळतात. आणि बाकीचं आमचं काय गडबड झाली ते आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे चला. हॅलो. तर आज आहे मंडे 12th ऑफ जानेवारी यांचा बड्डे. तर आज म्हणजे तुम्ही बघितलंच असेल मागचा व्हिडिओ की आम्ही बड्डेसाठी बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी गेलो होतो. सॅटर्डे संडे होता आणि मंडेची आम्ही लीव टाकली होती. तर मंडेला आम्ही अर्धा दिवस थांबणार होतो तिकडे. तिसरा बीच करणार होतो तो म्हणजे दिवेआगर. आम्ही हरिहरेश्वर श्रीवर्धन केला 2 दिवस. आणि तर व्हिडिओमध्येच कट झाला. तर त्याचा प्रॉब्लेम असा झाला की आम्ही 2-3 वेळा व्हिडिओ रेकॉर्ड केला पण व्हिडिओ करप्ट झाले आमचे. म्हणजे इतकं इरिटेट होतं ना, म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम येत होते. असो, तर आता आम्ही आलो आहे फॅमिली ट्री म्हणून एका रेस्टॉरंटला आणि इथे आपण यांचा बर्थडे सेलिब्रेट करूया. तर इथेच आम्ही तो श्रीवर्धनवाला केक घेऊन आलो आहे. आता त्याला इथेच कट करूया. आणि एकदम मस्त रेस्टॉरंट होतं आणि खूप सुंदर व्हेज हॉटेल आहे. आणि तर आता आम्ही जे स्टार्टरमध्ये मागवले 2 प्रकारचे शूज म्हणते. एक आहे व्हेजीजवाला शूज, अरे यार, एक आहे व्हेजीजवाला सूप आणि एक आहे मंचाव सूप. तर आम्ही 1/2 घेतले म्हणजे जेणेकरून आम्हाला दोघं टेस्ट करता येतील. आणि व्हेजीजवाला सूप एक नंबर होतं इथलं फॅमिली ट्रीचं. आणि मोस्टली तर मला शेजवानच आवडतं. त्याच्यानंतर आम्ही घेतलं होतं पनीर आणि मशरूम. टिक्का टाईप होतं ते, पण छान होतं. तसे तर हे दोघं म्हणजे घरी येऊन डायरेक्ट झोपून गेले होते. फक्त मी आणि मम्मीनीच तसं वरण भात आणि भाजी असं थोडंसं जेवण केलं होतं. यांनी दोघांनी तर बिलकुलच जेवण केलं नव्हतं. म्हणून मला तर बिलकुल म्हणजे भूक कशी थोडीशी होती फक्त मी थोडं स्टार्टरच खाईल असा विचार केला होता. मग नंतर त्यांनी दुसऱ्या गोष्टी पण मागवल्या. कॉकटेल काय टाईम असतं ना, आपला टाईम आहे का असं असतं ना, आपला थीम आहे का असं. हे मोजिटोचं नाव आहे. हॉटेलमध्ये आज नेमके जेवढे पण लोक आले होते ना तेवढा सगळ्यांचा बड्डेच होता. आणि सगळ्यांसाठी बड्डेचं सॉन्ग लागत होतं. सगळ्यांचे केक कट होत होते. सो मोस्टली सगळे लोक बड्डे सेलिब्रेट करायला आले होते आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या क्लोज वन्ससोबत. सो तुम्ही पण माझ्या नवऱ्याला छान छान विशेष देऊन जा. हाय गाईज, तर हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट करा. आणि माझ्या नवऱ्याला हॅपी बर्थडे विश नक्की करून जा. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.